आज आपल्याला नवप्रभेचे संपादक श्री परेश प्रभू प्रमुख वक्ता म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा मी अल्प परिचय करून देते. श्री परेश प्रभू हे गेली 30 वर्षे पत्रकार म्हणून तर 15 वर्षे नवप्रभाच्या संपादक पदावर कार्यरत आहेत. ते एक प्रथितयश लेखक असून त्यांची साधारण 20 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यापैकी कितीतरी पुस्तकांना पुरस्कारही मिळाले आहेत. ते गोवा मराठी अकादमीच्या संस्थापकांपैकी एक आहेतच, पण अजूनही कितीतरी संस्थांमध्ये कार्यरत आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या भाषणास प्रारंभ करावा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय उदय भेंद्रे, सन्माननीय दामोदर मावजो, नितीन बोरकर आणि उपस्थित बंधू भगिनी. खरं म्हणजे मी भाषणाला इथे उभा असताना एक गोमंत कन्या अनंताच्या प्रवासाला चाललेली आहे, त्यामुळे आशाताई भोसले यांना मी सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करतो. दत्ताराम जगन्नाथ बोरकर नावाच्या एका समाज कार्यकर्त्याचं स्मरण करण्यासाठी त्यांच्या सार्धशतीनिमित्तानं आज आपण जमलेलो आहोत. त्यामुळे माझ्या बीजभाषणामध्ये साधारण त्यांचं कार्य आणि त्यांचे जे अवतार रहस्य ज्याची आवृत्ती या ठिकाणी प्रकाशित होणार आहे, तर त्याचा परिचय करून देण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे. आपण जसं बघितलं 19व्या शतकाचा उत्तरार्ध आणि 20व्या शतकाचा पूर्वार्ध हा काळ जो आहे हा गोमंतकाच्या इतिहासामध्ये एक जागृतीचा कालखंड आहे. इथल्या हिंदू समाजामध्ये एक जागृती निर्माण करण्याचं काम त्या काळातल्या मोठमोठ्या समाज धुरीणांनी त्या काळामध्ये केलं. आपण जर इतिहास बघितला तर आपल्या असं लक्षात येईल की 1820 मध्ये पोर्तुगालमध्ये राज्यक्रांती झाली आणि तिथल्या राजेशाहीवरती पार्लमेंटचा अंकुश आला. 1821 मध्ये नवीन राज्यघटना तिथे आली आणि इथे वसाहती ज्या होत्या त्यांच्या पोर्तुगालच्या, तर तिथे काही स्वातंत्र्य तिथल्या समाजाला त्यांनी दिलं. त्यानंतर 1908 साली तिथला जो राजा होता तो कार्लुश, तर त्याची हत्या झाली दिवसाढवळ्या आणि पुन्हा तिथे एक राज्यक्रांती झाली आणि त्याच्यातनं 1910 मध्ये तिथली राजेशाही जी होती पोर्तुगालमधली ती निघाली आणि प्रजासत्ताक राष्ट्र उदयाला आलं. त्यामुळे 5 ऑक्टोबर 1910 हा तो दिवस की राज्यक्रांतीनंतर रिपब्लिक प्रजासत्ताक म्हणून एक पोर्तुगालचा उदय त्या काळात झाला. आणि साहजिकच गोव्यासारख्या पोर्तुगालच्या वसाहतीमध्ये सुद्धा इथल्या नागरिकांना काही अधिकार, काही स्वातंत्र्य मर्यादित प्रमाणात का असेना त्या काळामध्ये मिळालं. नंतर सालाजारशाही येईपर्यंत हे थोडं स्वातंत्र्य या ठिकाणी लाभलं आणि आपल्याला असं दिसेल की गोव्याच्या खेड्यापाड्यामध्ये अनेक संस्था त्या काळात उभ्या राहिल्या, अनेक ग्रंथालय उभी राहिली, अनेक शाळा उभ्या राहिल्या, व्याख्यानमाला त्या काळात व्हायच्या, नियतकालिका झाली आणि हा सगळ्या याच्यातनं हिंदू समाजाच्या जागृतीचं एक पर्व त्या गोव्याच्या भूमीमध्ये त्या काळात निर्माण झालं. माझे गोमंतकीय मराठी पत्रकारितेचा इतिहास नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये सगळ्या व्यक्तीविषयी मी विस्ताराने लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये फोंडूशास्त्री करंडे आहेत, दादा वैद्य आहेत, दत्ताराम जगन्नाथ बोरकर आहेत, पुरुषोत्तम वामन शिरगावकर आहेत. अनेक व्यक्ती त्या काळामध्ये इथल्या हिंदू समाजामध्ये जागृती करण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे अशी उत्तुंग व्यक्तिमत्व त्या काळात होऊन गेली. आणि इथला जो निद्रिस्त समाज पुरुष होता गोव्याचा, तर गोमंतकाच्या निद्रिस्त समाज पुरुषाला जागं करण्याचं काम या सगळ्या मान्यवरांनी केलेलं होतं. काही उदाहरणं फक्त मी एक वाचून दाखवणार आहे. त्या काळाची नियतकालिका निघाली तर त्याच्यामागे प्रेरणा काय होती. 1832 मध्ये आपल्याला माहितीये की 6 जानेवारी 1832 मराठीतलं पहिलं नियतकालिक दर्पण नावाचं मुंबईमध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं आणि त्याच्यानंतर 40 वर्षांनी गोव्यामध्ये पहिलं मराठी नियतकालिक निघालं. त्याचं नाव होतं देश सुधारणे इच्छुक, आणि देशाची सुधारणा करायला म्हणजे ते इच्छिणारा. आणि थॉमस मोरराव हे त्या नियतकालिकामागचे प्रणेते होते. आणि त्या पहिल्या अग्रलेखामध्ये जर आपण बघितलं 1872च्या, तर त्यांनी असं लिहिलंय त्याच्यामध्ये, हिंदू लोकांनी अज्ञानीच होऊन राहावे अशी इच्छा आहे काय. हा सरकार, तुझा दयाळूपणा आणि न्याय तो कशात राहिला. प्रजेचे अज्ञान दूर करून ती ज्ञानरूप सूर्याच्या प्रकाशात आणणे हा राजाचा धर्म. हे त्या काळामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, लक्षात घ्या, पोर्तुगीजांची राजवट असताना.
दादा वैद्यांचं प्राची प्रभा, अनेक नियतकालिक दादा वैद्यांनी त्या काळात काढली. प्राची प्रभा, त्याला पोर्तुगीजमध्ये लूज दी ओरियांती असं नाव होतं. पथ्यबोध नावाचं एक नियतकालिक त्यांनी त्या काळात काढलं. सरस्वतीबाई वैद्य त्यांच्या पत्नी, तर त्यांच्या नावानं स्त्रियांचं पहिलं मासिक हळदी कुंकू या नावानं गोव्यात त्या काळात निघायचं. तर हे सगळं या नियतकालिकामध्ये, प्राची प्रभामध्ये ते काय लिहितात, अज्ञानांनी सज्ञान व्हावे, निरक्षरांनी साक्षर व्हावे, साक्षरांनी सुशिक्षित व्हावे, सुशिक्षितांनी विचारवंत व्हावे, विचारवंतांनी आचारवंत व्हावे आणि आचारवंतांनी अज्ञान, दारिद्र्य आणि दौर्बल्य हे जे समाजास ग्रासणारे 3 शत्रू आहेत त्याविरुद्ध सामना देऊन विजय मिळवावा अशा माझ्या आकांक्षा आहेत. समाजामध्ये कुठल्या 3 गोष्टी त्या काळात त्यांना जाणवल्या की अज्ञान आहे, दारिद्र्य आहे आणि दौर्बल्य म्हणजे दुर्बलता आहे. तर त्याच्या विरुद्ध त्यांनी नियतकालिक त्या काळात सुरू केलं. असंच सत्संग, ज्याच्यावरचं बोधवाक्य मगाशी सूत्रसंचालकांनी म्हणून दाखवलं सुरुवातीलाच. सत्संग हे नियतकालिक 1902 ते 1908 अशी 6 वर्ष ते नियतकालिक चाललं आणि कुंभारजोव्यामध्ये कल्पतरू छापखान्यामध्ये श्रीनिवास लखू भंडारे ते त्याचे प्रकाशक होते आणि त्याच्या मागची प्रेरणा जी होती ती फोंडू शास्त्री करंडे. त्यामुळे सत्संगाचा अग्रलेख काय लिहितो, पहिला अग्रलेख, हिंदू समाजाचा तरणोपाय आता शिक्षण प्रसाराचंच आहे. वेडगळ जुन्या चालीस चिकटून बसलेल्या आमच्या प्रांतबंधूंची मने वळवण्यास तो निशंक आपले मत झणझणीत शब्दांनी कळवण्यास कचरणार नाही. ह्या प्रेरणा जर आपण बघितल्या नियतकालिकांच्या तर त्याच्यातनं एक स्वच्छ असा दृष्टिकोन आपल्याला दिसतो की इथला समाज जागा झाला पाहिजे, त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, त्याची उन्नती झाली पाहिजे आणि त्याच्यातनं ही नियतकालिकं आणि याच्यामध्ये काळाच्या पुढे जाणारा विचार त्या सगळ्या नियतकालिकातून मांडलेला दिसतो. सत्संगाचे जर अंक आपण बघितले तर त्याच्यामध्ये त्या काळामध्ये हुंडाबंदी विरुद्ध, हुंड्याविरुद्ध म्हणजे वरदक्षिणेविरुद्ध लेखमाला त्या काळात करंडे शास्त्रींनी चालवलेली आहे. म्हणजे काळाच्या पुढे जाणारा विचार या सगळ्या नियतकालिकांनी दिला होता. आणि या नियतकालिक सुरू करणारे जे लोक होते तर त्याच्यामध्ये एक ठळक नाव जे होते की दत्तराम जगन्नाथ बोरकर, जन्म 13 एप्रिल 1876 आणि मृत्यू 8 डिसेंबर 1913. म्हणजे 8 डिसेंबर ही तारीख निश्चित नाहीये पण त्याचं कारण नंतर मी सांगेन. पण 37 वर्षांचं फक्त आयुष्य आहे आणि एखादी वीज जशी लखलखून जावी अशा प्रकारचं चरित्र दत्तराम जगन्नाथ बोरकरांचं आपल्याला दिसतं. अनेक व्यक्ती इतिहासामध्ये अशा होऊन गेल्या त्यांचं वय अत्यंत कमी होतं, जीवन त्यांना खूप कमी लावलं, परंतु एक मोठं कार्य त्या काळात त्यांनी करून ठेवलं. स्वामी विवेकानंदांचं वय किती होतं? 39 वर्षांचं वय होतं. शिवाजी महाराजांचं वय किती होतं? 50 वर्षांचं आयुष्य होतं. त्यामुळे एखादी वीज जशी लखलखून जावी तसं त्यांचं चरित्र, संपूर्ण त्यांचं कार्य लखलखून गेलेलं आपल्याला दिसेल. आणि हे अनेक त्या काळातले जे तरुण होते प्रगल्भ अशा सामाजिक जाणीवेची सगळी मंडळी होती. त्याच्यामध्ये त्यांच्या मुख्य 2 प्रेरणा होत्या, राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणा. म्हणजे आपल्याला जर तो काळ आपण लक्षात घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये टिळक आणि आगरकरांची चळवळ, त्यांची नियतकालिकं आणि ती गोव्यापर्यंत येत होती. जनाप्पा कामत, जनार्दन विष्णू कामतांचं 70तील 50 नावाचं आत्मचरित्र आहे. त्यात त्यांनी विद्यार्थी दशेतला आपला अनुभव सांगितलेला आहे की केसरीची वर्गणी 4 तरुणांनी मिळून भरली आणि वाचायची त्यांना एवढी उत्कंठा वाटू लागली की अंक पहिल्यांदा आपल्याकडे यावा म्हणून शेवटी मग प्रत्येकाने स्वतंत्र वर्गणी भरली. अशा तऱ्हेची ज्ञानाची आकांक्षा त्या काळातल्या तरुणांमध्ये होती. त्यामुळे ह्या प्रेरणा घेऊन त्या काळामध्ये जे तरुण होते तर त्यांनी हे नियतकालिक आणि सत्संगाची प्रेरणा जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये रामचंद्र वामन नायक करंडे म्हणजे फोंडू शास्त्री करंडे, त्यानंतर दत्तराम जगन्नाथ बोरकर, केशव शिवेश्वरकर, शांबाराव सरदेसाई ही 4 नावं त्याच्यामध्ये दिसतात की सत्संग हे नियतकालिक या सगळ्यांनी त्या काळात सुरू केलं. आणि सत्संग म्हणजे चांगल्याची संगत आणि त्यांचं ध्येय काय होतं की हिंदू समाजामध्ये जागृती झाली पाहिजे, शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे आणि त्याच्यातनं आपला समाज पुढे आला पाहिजे ही त्याची आकांक्षा होती. त्यामुळेच दुर्बुद्धी सर्व हरितो, मृदू बोलवितो, दिग्मंडळी भ्रुमी कीर्ती यशासी देतो, पापास निस्तुरुनी बहु मानवितो, सत्संग काय न करी वद मानवतो. सत्संग काय करू शकणार नाही, चांगली जर संगत असेल तर चमत्कार घडू शकतो असा विचार त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला दिसतो.
आणि तो काळ आपण जर बघितला, इतिहास जर आपण बघितला स्वातंत्र्य चळवळीचा, तर बंगालची फाळणी त्या काळात झालेली होती. 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली. म्हणजे पूर्व जो बंगाल होता तो मुस्लिम बहुल भाग आणि पश्चिम बंगाल जो हिंदू बहुल भाग, तर त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी फाळणी केली आणि त्याच्या विरुद्ध मोठं आंदोलन त्या काळात उभं राहिलं. त्याला वंगाची चळवळ असं म्हटलं जातं. आणि गोमंतकीय समाज जो होता, तरुण जे होते, जे नुकतेच शिकलेले होते, शिकू लागलेले होते, तर त्यांचं या सगळ्या कालखंडाकडे लक्ष होतं, त्या चळवळीकडे लक्ष होतं. आणि सत्संगामधून रूपकात्मक रीतीनं या सगळ्या घटनांकडे लक्ष वेधण्याचं काम तत्कालीन लेखनामधून झालेलं दिसतं. रूपकात्मक शैलीतून का? कारण गोव्यामध्ये पोर्तुगीजांची राजवट होती, महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांची राजवट होती, परकीय राजवट होती. अशा काळामध्ये अनेक निर्बंध होते, सगळं तुम्हाला मनातलं तुम्ही लिहू शकत नव्हता. त्यामुळे रूपकात्मक अशा प्रकारचं हे लेखन आपल्याला दिसतं. त्यामुळे दत्ताराम जगन्नाथ बोरकरांनी ही जी मालिका अवतार रहस्य, म्हणजे सत्संगामध्ये जुना इतिहास असं त्याचं शीर्षक आहे, अवतार रहस्याचं नाहीये, परंतु त्याच्यातनं भगवंताच्या वेगवेगळ्या अवतारांची माहिती, त्याच्याविषयीचे लेख असं रूपक वापरून तत्कालीन सद्य परिस्थितीवरती भाष्य या सगळ्या लेखनातून त्यांनी केलेलं दिसतं. त्यामुळे हे जर आपण लेख बघितले तर वरवर बघितले तर आपल्याला पुराणातल्या दशावताराच्या कथा दिसतील, परंतु प्रत्यक्षामध्ये त्याच्यात वर्तमान जो त्या काळातला इतिहास आहे भारतामधला आणि गोव्यामधला, तर त्याच्यावरती अत्यंत खरमरीत प्रखर असं भाष्य त्यांनी केलेलं दिसतं. त्यामुळे मी फक्त काही त्यातले मासले, म्हणजे ते कशा प्रकारचं लेखन त्या काळात व्हायचं, कारण याचं पुस्तक जे आपण या ठिकाणी प्रकाशित करणार आहोत, त्याची तिसरी आवृत्ती तर त्याच्यामध्ये काय आहे हे तुम्हाला त्याच्यातनं कळू शकेल. त्याच्यामध्ये एक नृसिंहावतार नावाचा लेख आहे. त्यात ते असं लिहितात की लोकांनी जेवढे अधिकार दिले असतील तेवढे राजा इतमामाने बजावत आहे तोपर्यंत राजाच्या वाटेस जावयाचे लोकांस कारण नसते, म्हणून ते तिकडे लक्ष देत नाहीत. परंतु अधिकार मदाने उन्मत्त होऊन राजे लोक आपल्या धन्याशी प्रजेशी प्रतारणा करू लागतात, तेव्हा लोकसंस्था त्या व्यक्तीकडून आपला अधिकार हिरावून घेण्याच्या प्रयत्नास लागते. आणि हे कुठल्या संदर्भात सांगतात? नृसिंहावताराच्या संदर्भात सांगतात. म्हणजे हिरण्यकश्यपू आणि प्रल्हादाची गोष्ट आहे, त्याच्यावरती ते लिहित आहेत. आणि त्याच्यामध्ये हे भाष्य जे आहे तुम्हाला जर वाचताना आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की ब्रिटिश आणि पोर्तुगीजांना ते सुनावतायत त्याच्यातून. अशा प्रकारची रूपकात्मक लेखन या नियतकालिकामध्ये आहे. मग हिरण्यकश्यपू आणि प्रल्हादाची जी गोष्ट आहे तर त्याला ते म्हणतात की पुराणातली ती राज्यक्रांतीच होती. आणि का होती की हा जो हिरण्यकश्यपू होता तो प्रजापालनापेक्षा त्याला ऐशारामाची गोडी होती. प्रजेवर नवनवे कर तो लादत होता, तिला निशस्त्र केले गेले. राज्यकर्त्यांकडून होणाऱ्या जुलमाविरुद्ध तिने ब्रही काढू नये म्हणून तिच्या वाक स्वातंत्र्यास आळा घातला गेला. पोलीस खात्याने तर जुलूम मांडला. प्रजापक्षीय पुढाऱ्यांचे नुसते नाव घेतले तरी त्याविषयी राजद्रोहाचा रिपोर्ट सरकारात गुदरू लागला. म्हणजे म्हणतात की हे हिरण्यकश्यपू करतोय, परंतु प्रत्यक्ष वर्णन हे पोर्तुगीज राजसत्तेचं आहे. अशा प्रकारचं लेखन आपल्याला याच्यात दिसतं. त्यामुळे ते पुढे असं लिहितात, जुलूम असह्य झाल्यावर यकश्चित मुंगी देखील आपल्याला चिरडून टाकणाऱ्या प्रतिपक्षाचे सामर्थ्य न पाहता चावा घेण्याचे साहस करीत नाही काय? ही पोर्तुगीज राजसत्ता, ब्रिटिश राजसत्ता एवढी सामर्थ्यवान आहे, परंतु त्याची पर्वा न करता एखादी मुंगी सुद्धा आपल्यापेक्षा प्रबळ अशा शत्रूला चावा घेण्याचं धाडस करत नाही का? मग आपण तर माणूस आहोत, आपल्याला आपण या विरुद्ध का उठू नये? अशा प्रकारचा संदेश, छुपा संदेश या लेखनातून दिलेला दिसतो. ते असं लिहितात, हिरण्यकश्यपूने चळवळ्या सुशिक्षितांच्या पुढाऱ्यांना कैदेत टाकले, हाल केले, पण राजसत्तेविरुद्ध पेटलेला वणवा विझण्याचे चिन्ह दिसेना. ते वर्णन समकालीन आहे, परंतु दाखला इतिहासाचा आहे. सध्याच्या परिस्थितीत शिकलेले लोक जे बोलू नये ते बोलतात, जे मागू नये ते मागतात. त्यामुळे विद्यादानाचे धोरणच बदलून टाकले पाहिजे असे राज्यकर्त्यास वाटू लागले आहे. तसेच हिरण्यकश्यपूलाही वाटते. तुम्ही त्या काळातलं सांगताय, पण तुम्ही दाखला इतिहासाचा दे. हा विषय थोडा गंभीर आहे, परंतु हे अवतार रहस्य काय आहे हे जर कळायचं असेल तर मला हे दाखले देणं भाग आहे. त्यामुळे मी काही फक्त नमुने या लेखनाचे इथे प्रस्तुत करणार आहे. दुसरा जो आहे की वामनावतार. आपल्याला वामनाची आणि बळीची गोष्ट माहिती आहे. मग याच्यामध्ये जो वामन आहे तो कुठल्या 3 पावलं कुठली मागतो?
3 पावलं आहेत. स्वराज्य, स्वराज्य ही 3 पावलं. ते असं लिहितात, प्रजेचे पुत्रवत पालन करणे हा जो राजाचा मुख्य धर्म, तो सोडून क्षणिक सुखाच्या आशेने जेव्हा भूपती प्रजेचे शोषण सुरू करतात, तेव्हा ते आपल्या नाशाची तयारी आपल्या हाताने करतात. कधी लिहिलेलं आहे? 100 वर्षांपूर्वी लिहिलेलं आहे. आज सुद्धा हे शब्द आजच्या राज्यकर्त्यांना सुद्धा लागू होतील अशा प्रकारचं द्रष्ट लेखन आपल्याला या सत्संगामध्ये दिसतं. राजधर्माचे विस्मरण झालेल्या भूपतीच्या हातून लोकांची सुटका झाली पाहिजे असा लोक जेव्हा निश्चय करतात आणि तो जेव्हा 10 हाती प्रकट होतो, तेव्हा स्वराज्यासारखे साध्य उत्पन्न होण्यास विलंब लागत नाही. हे खूप म्हणजे जर आपण सगळ्या तपशिलामध्ये मी जात नाही, परंतु त्यांनी जी उदाहरणं दिलेली आहेत, तर इंग्लंड अमेरिकेतली त्या काळातल्या इतिहासाची उदाहरणं त्या लेखनामध्ये त्यांनी दिलेली आहेत. त्यामुळे ते असं लिहितात की बळीचा दानधर्म नको आणि त्याची अनियंत्रित सत्ताही नको. राज्यकर्ते काय करतात की आपल्या जुलमाची जाणीव होऊ नये म्हणून त्यांच्यावरती त्यांना फ्रीबीज वाटण्याचं काम चालतं, त्यांना सवलती देणं, त्यांना कल्याण योजना राबवणं आणि त्यांना मिंद बनवणं, हे आज सुद्धा आपण आपल्या राजकारणामध्ये बघतो. त्यांनी असं लिहिलंय, जुलमी राज्यकर्ते आपल्या अन्याय वर्तनाची जाणीव प्रजाजनास होऊ नये म्हणून आपल्या दानशूरत्वाचा डंका मोठ्याने वाजवीत असतात आणि त्यात त्यांनी जे टोमणे मारलेले आहेत ना, म्हणजे मराठी भाषेची जी वैविध्य आहेत, वैशिष्ट्य आहेत, उपहास आहे, उपरोध आहे, वक्रोक्ती, व्याजोक्ती, या सगळ्यांचा खूप सुंदर वापर या सगळ्या लेखनामध्ये दिसतो. ते असं लिहितात, राजा किती जुलमी असला तरी भिक्षांदेही पक्ष सर्व काही सुखातच असायचा. म्हणजे जो लाचार जो वर्ग असतो तो कुठल्याही राजा कसाही जुलमी असला तो सुखात असतो. सरकार बदललं तरी ते लोक आपला फायदा करून घेत असतात. म्हणजे अशा प्रकारचं मार्मिक लेखन दत्तराम जगन्नाथ बोरकर यांच्या लेखमालेमध्ये आपल्याला दिसून येतं. त्यामुळे तिसरं जे आहे ते परशुराम अवतार, परशुरामाची कहाणी. परशुराम हा कोण आहे त्यांनी सांगितलेला? तो क्रांतिकारकांचा पुढारी आहे त्यांच्या दृष्टीने. ते असं म्हणतात, त्याच्यात त्यांनी देव दानवांच्या खटक्याचं वर्णन केलेलं. देव कोण, दानव कोण हे पण त्यांनी त्याच्यात सांगितलेलं आहे. ते असं लिहितात, सुरक्षित राज्य पद्धतीची अपेक्षा बाळगणारा लोकसमाज हा देव आहे आणि दानव कोण आहे? बेबंदशाही असुरक्षित राज्य पद्धती गाजवणारे सत्ताधीश. म्हणजे कोणाला लिहिलंय हे वाचकाला कळावं, सुज्ञ जो वाचक असेल त्याला कळावं अशा प्रकारचं लेखन आहे. आणि ते असं लिहितात, खंबीर बनलेला लोकपक्ष स्वार्थ त्यागाच्या परीक्षेच्या कसाच उतरतो तेव्हा राज्यश्री लागलीच प्रसन्न होते. स्वातंत्र्य तुम्हाला कधी मिळेल? जेव्हा तुम्ही तुमचा स्वार्थ त्यागून जेव्हा सत्ताधीशाविरुद्ध उभे राहाल त्यावेळी तुम्हाला तुमची मागणी मान्य होईल असं त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे. प्रजेशी प्रतारणा करणे म्हणजे राजपक्षाने आपल्या विनाशकालास आमंत्रण देणे. पराधीन राज्यात पॉलिटिकल इतिहास शिकवण्याचा संप्रदाय नसतो, पण बारीक रीतीने विचार करणाऱ्यास तो अशा मागच्या गोष्टींचा विचार केला असता न शिकवता देखील समजण्यासारखा असतो. याच्यात ते हिंट देत आहेत की तुम्ही मागचं इतिहास जर बघितलं, त्यातली उदाहरणं बघितली तर आजच्या काळातही तुम्ही हे विचार तुम्हाला लागू आहे असं सूचित त्याच्यातनं केलेलं आपल्याला दिसतं. रामावताराचा एक त्याच्यावरती लेख आहे. रामाचा जन्म आपल्याला माहिती आहे दुपारी 12 वाजता झाला, कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला. मग ते असं म्हणतात की राम म्हणजे कोण? राम म्हणजे उघडपणे चळवळ करणारा जो आहे, संघर्ष करणारा आहे तो राम आहे. कृष्ण कोण आहे? की कंसाविरुद्ध छुप्या तऱ्हेनं युद्ध करणारा जो आहे तो कृष्ण आहे. कारण त्याच्यात त्यांनी हे केलंय की रावण, आणि वर्णनं सुद्धा अत्यंत मार्मिक आहेत. रावण 10 तोंडांचा. ही 10 तोंड कुठली आहेत? ते असं लिहितात की राज्यकारभार आपण आणि प्रधानमंडळ मिळून 10 तोंडे आणि 20 हात इतक्यानीच चालवावा असा त्याचा दुराग्रह होता. म्हणजे ते एक कोंडाळ जे सत्तेभोवती जवळ असतं, तर त्याला त्यांनी रावण संबोधलेलं आहे. आणि प्रजाजनांची लुबाडणूक, मनसोक्त दुराचार, विद्वान असूनही निंद दुराचरण, हे सगळे रावणाचे गुणविशेष ते सांगतात त्याच्यामध्ये. आणि ते म्हणतात की स्वतंत्र असणं हा मनुष्य प्राण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो 2 प्रकारे मिळवता येतो, एक उघड चळवळीद्वारे आणि एक गुप्त क्रांतीद्वारे. त्यामुळे एक उघड क्रांती जी आहे ती रामाची आणि गुप्त क्रांती जी आहे ती कृष्णाची. आणि त्या काळातले जे विद्वान लोक असतात ना, म्हणजे बुद्धिवादी जो वर्ग असतो, सहसा आपल्या चळवळीच्या भानगडीत पडत नाही. उदयबाबा आणि मावजसाहेब अपवाद आहेत त्याला, परंतु बुद्धिवादी वर्ग सहसा सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध बोलायला कचरतात, हा सार्वत्रिक अनुभव असतो. त्यामुळे ते असं लिहितात, मोठमोठे ग्रंथ लिहितील, तत्वज्ञानाची शेकी मिरवतील, पण कृती करण्याचा प्रसंग आला की तत्वज्ञान कागदात गुंडाळतील.
ते अत्यंत मार्मिक परखड अशा प्रकारचं भाष्य त्याच्यात त्यांनी केलेलं दिसतं. आणि कृष्ण कंस युद्ध, चुप का कृष्ण आणि कंसाचं युद्ध, कारण कृष्ण हा गवळ्याच्या याच्यामध्ये अवतार त्याने घेतलेला असतो, वसुदेवाच्या पोटी तो जन्माला आलेला असतो. त्यामुळे ह्याला कंसाला सुगावा नव्हता की आपला शत्रू तिथे गोकुळामध्ये वाढतो आहे, हे कंसाला माहित नव्हतं. त्यामुळे हा गुप्त अशा प्रकारे कंस आणि जरासंधाचा संघर्ष त्यांच्याशी करणारा अशा प्रकारचा कृष्ण. त्यामुळे ते गुप्त क्रांतीचं प्रतीक, म्हणजे क्रांतिकारकांची जी चळवळ बंगालमध्ये त्या काळामध्ये उदयाला येत होती, तर त्याच्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. कंस प्रबळ, त्यात बलाढ्य जरासंधाची दोस्ती, त्यामुळे सर्वस्वी निर्भय. कृष्ण समाजाने निरुपयोगी ठरवलेली कुब्जेसारखी माणसे जवळ करून लोकसंग्रह वाढवतो. म्हणजे अशा इतिहासातल्या, पुराणातल्या शेकडो हजारो वर्षांपूर्वीच्या गोष्टी आजच्या संदर्भामध्ये सांगण्याचं कसं आणि त्याच्यातनं जागृती आणण्याचं प्रयत्न त्यांनी त्याच्यात केलेला दिसतो. त्याच्यामध्ये अनेक ते असं लिहितात की सरकारने आपल्या वर्तनात त्वरित सुधारणा करावी, दडपशाही बंद व्हावी, नाहीतर अशाने कृष्णावतारास थोडा विलंब लागतो इतकेच काय, ते बाकी तो थांबेल असे म्हणता येत नाही. स्वातंत्र्य मिळवायला तुम्हाला उशीर लागेल, पण ते मिळाल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे. त्यामुळे कारण खरं म्हणजे मर्यादित वेळेमध्ये हा विषय मांडणं थोडं अवघड आहे, परंतु एक सूत्र रूपानं आपला फार वेळ न घेता त्याची काही वैशिष्ट्ये फक्त मी सांगणार आहे. सत्संग मासिक हे गोव्याच्या बाहेर जायचं, त्याचे अनेक वर्गणीदार महाराष्ट्रामध्ये होते. आणि शेवटी असं झालं की ब्रिटिश सरकारनं, मी इथल्या लोकांना ते कदाचित लक्षात आलं नसेल, इथल्या सेन्सॉरला ब्रिटिशांचे जे कोण त्यांचे सल्लागार जे होते, तर त्यांच्या लक्षात आलं की हे जे लिहित आहेत हे पुराणातले लेख नाहीयेत, हे समकालीन याच्यावरती भाष्य करतायत, त्याच्यावरती टीका करतायत, हे आम्हाला आमच्या विरुद्ध प्रजेला चिथावतायत. आणि त्यांनी ब्रिटिश गव्हर्नरने पोर्तुगीज व्हाईसरॉयला पत्र लिहिलं की सत्संग नावाचं एक नियतकालिक तुमच्या गोव्यातून प्रसिद्ध होत आहे आणि त्याच्यातनं असा असा मजकूर येतोय, त्यामुळे ते तुम्ही बंद करा. आणि मराठी नियतकालिकांची जी सूची आहे, दाते सूची म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की द ज वर्धेकृत अवतार रहस्य लेखमालेच्या प्रकाशनामुळे ब्रिटिश सरकारची इतराजी झाली आणि त्याच कारणाने सत्संग शेवटी बंद पडले. त्यामुळे या लेखमालेमुळे सत्संग बंद पडला. आणि सत्संगाच्या एका अंकामध्ये, इथे जुने अंक माझ्याकडे आहेत, तर त्याच्यामध्ये मी एक ते जे संपादकीय त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यात त्यांनी स्पष्ट कारण दिलेलं आहे की कशामुळे सत्संग बंद पडला. ते असं लिहितात, सत्संगात क्रमशः येत असलेला जुना इतिहास हा लेख इंग्रज सरकारास आक्षेपार्ह वाटून असे लेख प्रसिद्ध करणाऱ्या तुमच्या अंमलातील पत्रकारावर तुमचा दाब असला पाहिजे व अशा लेखांच्या लेखकासही सढळ सोडू नये, अशा अर्थाची काही रहस्य सूचना इंग्रज व्हाईसरॉयांकडून आमच्या गव्हर्नर जनरलला येऊन पोचले. आमच्या गव्हर्नर जनरल साहेबांनी पोर्तुगीज भाषांतर करून लेखाचा आक्षिप्त भाग म्हणजे आक्षेपार्ह भाग वाचून पाहिला आणि आम्हास बोलावून नेऊन आदमिनिस्ट्रादोरच्या मार्फत असे कळवले की इंग्रज सरकारच्या स्नेहधर्मास अनुसरून आम्हास वागणे भाग आहे. तुमचा जुना इतिहास हा लेख इंग्रज सरकारास सध्याच्या परिस्थितीत आक्षेपार्ह वाटला आहे, त्या अर्थी काही दिवस तुम्ही थोक खावी, म्हणजे तुम्ही थांबवा, तुम्ही सत्संग बंद करा असे सुचवतो. आणि सत्संग मासिक काही दिवस बंद ठेवण्याची सरकारची सौम्यपणाची सल्लाच मान्य करणे उचित वाटले आणि सत्संग बंद झाला. दत्ताराम जगन्नाथ बोरकरांचं काम सत्संग पुरतं नाही, सत्संग अवतार त्याचा एक भाग आहे. त्याच्या पुढे जर आपण बघितलं त्याच्यानंतर काय झालं तर 1910 मध्ये जसं मी सांगितलं की गोव्यामध्ये पोर्तुगालमध्ये जी राज्यक्रांती झाली त्याच्या अनुषंगानं गोव्यामध्ये काही स्वातंत्र्य जे मिळालं त्यात ती अवतार रहस्य हे पुस्तक रूपानं प्रकाशित करण्यात आलं त्या काळामध्ये. आणि पुस्तकाचे प्रकाशक कोण होते, हितेच्छू मंडळी केपे. आणि 4 आणे किंमत होती त्या पुस्तकाची तेव्हा, पहिली आवृत्ती जी निघाली 1910 मध्ये. आणि पुस्तकातून येणारा सर्व पैसा छपाईचा खर्चही न घेता सारस्वत दिनवत्सल संघ मुंबई संस्थेला दान केला जाईल. किती निस्पृहता असावी त्या काळातल्या माणसांची हे आपल्याला त्याच्यातनं दिसतं. 1929 मध्ये 18 जुलैचा भारतचा अंक आहे, त्याच्यामध्ये वावी प्रभुदेसाई यांचा एक लेख आहे. त्याच्यामध्ये ते लिहितात, त्याच्यात ती देवाची नियतकालिक त्याच्या संबंधित तो लेख आहे. त्यात ते म्हणतात की सत्संग हे राजकीय दृष्ट्या चित्ताकर्षण जे पणजीहून निघायचं, पुरुषोत्तम वामन शिरगावकर त्याचे प्रकाशक होते,
वाङ्मयदृष्ट्या आणि पथ्यबोध आरोग्यदृष्ट्या फारच उपयुक्त होते. आणि पुढे ते लिहितात, श्री बोरकर कडून अवतार रहस्य हे पुस्तक निर्माण झाले आहे. त्यातील प्रतिपादिलेल्या गोष्टी पूर्वसंस्कार दूषित काही लोकांना पटत नसल्या तरी त्यात कल्पना आणि मराठी भाषा चांगल्या साधलेल्या आहेत. हे 1929च्या 18 जुलैच्या भारतमध्ये त्यांनी भाष्य त्याच्यावरती केलेलं आहे. आणि सत्संग आपल्याला माहिती असेल, सत्संग नंतर प्रभात नावाचं एक नियतकालिक पणजीहून निघालं आणि पणजीमध्ये एक मोठे सामाजिक कार्यकर्ते त्या काळात होते, पुरुषोत्तम वामन शिरगावकर. डॉक्टर पुरुषोत्तम वामन शिरगावकर, आधी नावही आपल्याला माहिती नाहीत, आपलं खरं म्हणजे दुर्दैव आहे. आणि त्या काळामध्ये हिंदू समाजाला संघटित करण्याचं काम पणजीमध्ये त्यांनी केलं. अनेक तरुण, त्याच्यामध्ये हेगडे देसाई होते, दत्तराम जगन्नाथ बोरकर होते, शांबराव सरदेसाई होते, अनेक माणसं तरुण त्या काळात त्यांनी गोळा केले. आणि गोवा हिंदू क्लब नावाची एक संस्था, पूर्वी तिथे हिंदू पुस्तकालय देमपेंच्या घराच्या माडीवरती चालायचं, तर तिथे त्यांनी ते हिंदू क्लब नावाची संस्था स्थापन केली. आणि तिथे नियतकालिकं महाराष्ट्रातली सगळी यायची, मराठी नियतकालिकं तिथे वाचायला ठेवली जायची. ते वाचायला सगळी लिसेमध्ये शिकणारी तरुण मंडळी तिथे जमायची आणि ते सगळं वाचायचे. उद्देश काय होता की त्या नियतकालिकातला जो विचार आहे, सामाजिक राजकीय बाहेरचा जो विचार बाहेरून येणारा, तो यांच्यापर्यंत पोहोचावा, तरुणांपर्यंत पोहोचावा. आणि त्यांनी तो संस्था सुरू केलेली होती. त्या काळामध्ये काही निश्चित तरुण हिंदू तरुणांना त्रास द्यायचे आणि त्यांचा सुद्धा बंदोबस्त त्यांनी केला होता. ते दांडगाई जे करायचे ते त्यांना धडा शिकवला होता. आणि त्याच्यामध्ये धडा शिकवणाऱ्यामध्ये एक व्यक्ती होती, त्याचं नाव भाऊसाहेब बांदोडकर. ते त्याच्या संघटना कार्यामध्ये त्यांचा पण त्याच्यात उल्लेख होतो. आणि हे सगळे या मंडळींनी असं ठरवलं की हिंदू क्लबचं एक मुखपत्र पाहिजे, काहीतरी एक आपलं नियतकालिक पाहिजे. आणि हिंदू क्लब हा 12 मार्च 1906 रोजी सुरू झाला. आणि त्यांनी असं ठरवलं की एक नियतकालिक सुरू केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जिवाजी दत्तू महात्मे, दत्तराम जगन्नाथ बोरकर, गोविंद पुंडलिक हेगडे देसाई आणि शिरगावकर या सगळ्यांनी प्रत्येकी 25 रुपयांचे शेअर काढले, स्वतंत्र छापखाना उभा केला आणि नियतकालिक सुरू केलं प्रभात नावाचं. 23 मे 1911 हा त्याचा पहिला अंक प्रसिद्ध झाला आणि डॉक्टर शिरगावकर त्याचे प्रकाशक होते. पुढे मग त्यांच्यामध्ये त्या काळामध्ये कसं होतं की आज सुद्धा संस्था सुरू करणं सोपं असतं, चालवणं कठीण असतं. त्याच्यामध्ये मग मतभेद होतात, भांडणं होतात. मग शांबराव सरदेसाई आणि शिरगावकरांमध्ये काहीतरी संघर्ष झाला आणि संस्था फुटली. आणि त्याच्यातनं काही लोक हे शिरगावकरांपासून वेगळे झाले, त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात आदर होता, परंतु त्या नियतकालिकामधून प्रभातमधून ते बाहेर पडले. आणि त्याच्यामध्ये द बोरकर, भरतकार हेगडे देसाई, भरतकार ते नंतर झाले, गोविंद पुंडलिक हेगडे देसाई, सदाशिव शेणवी सुकटणकर, घनश्याम शेणवी मळकर्णेकर, सोयरू शेणवी मळकर्णेकर, शिवराम महादेव देसाई, कोंडूशास्त्री करंडे, जिवाजी दत्तू महात्मे, बावा सावर्डेकर, पुरुषोत्तम शेणवी साळकर, रामा नाईक, शांबराव सरदेसाई ही त्यांची नावं आहेत. आपल्याला माहिती पाहिजे की हा इतिहास आहे. त्याच्यातनं नोव्हेंबर 1912 मध्ये नियतकालिक सुरू झालं, त्याचं नाव भारत, जे 36 वर्ष चाललं पोर्तुगीज काळामध्ये. तो स्वतंत्र, त्याच्यावरती त्याचे अग्रलेखाचे 2 खंड गोमंतक मराठी अकादमीतर्फे आम्ही प्रकाशित केले होते. तर पहिल्या खंडाचं संपादन शशिकांत नार्वेकरांनी केलं होतं, दुसरा खंड रवींद्र गवी आणि मी असं ते संयुक्त संपादन केलेलं होतं. त्याच्यामध्ये ते सगळे अग्रलेख आपल्याला वाचायला मिळतात. आणि नंतर मग भारतमध्ये पण फूट पडली, हे सगळे तरुण त्याच्यामध्ये पण 2 गट झाले 1914 मध्ये. आणि त्याच्यातनं मग मालकी जी आहे भारतची ती फक्त एकट्या हेगडे देसाईंकडे आली. हा नंतरचा इतिहास आहे, कारण तेव्हा दत्तराम जगन्नाथ बोरकर हयात नव्हते. 1913 मध्ये त्यांची हत्या झालेली होती. आणि हत्या का झाली तर ते बंडवाल्यांकडून हत्या झाली, त्या संदर्भात पुढे मी येणार आहे. भारतच्या पहिल्या अंकामध्ये हे लक्षात घेण्यासारखं आहे बघा की ते प्रभातमधून बाहेर पडले, त्यांनी भारत नियतकालिक सुरू केलं आणि भारतच्या पहिल्या अंकात ते एक उदात्त ध्येय मांडतात. ते लिहितात, प्रभात आणि भारतवाची द्वयी, म्हणजे दोन्ही प्रभात आणि भारत म्हणजे दुही झाली, प्रभात व भारताची द्वयी म्हणजे दुही झाली असे वाटणाऱ्यांनी पाहिजे तर तसे म्हणावे किंवा मानावे, पण प्रकृती दोघांची एकच. वर्णतः प्रभात भारताचे ऐक्य आहे, उभयतास पूर्ण ऐक्य आहे. म्हणजे 2 नियतकालिक झाली, भांडणं झाली, तरी सुद्धा ध्येय जे आहे ते एकच आहे, हे त्यांनी त्याच्यात नमूद केलेलं. हा उदात्तपणा, ही उदात्तता, हा मोठेपणा आपल्याला त्या काळामध्ये दिसतो. आणि पुढे मग 10 डिसेंबर 1913च्या भारतच्या अंकामध्ये एक बातमी आहे, छोटीशी बातमी आहे. ती अशी आहे की आमचे मित्र आणि भारत पत्राचे प्रमुख लेखक दत्तराम जगन्नाथ बोरकर यास
व बाबनो वामन शिरवईकर आणि उत्तम भेंडे यास मायणा केपे येथे काही बंडखोरांनी पकडून नेल्याचे समजते. बंडवाल्यांचा नायनाट झाला असे सरकारीरित्या प्रसिद्ध झाले असताना हे बंडखोर कोठून आले हे समजणे मोठे कठीण आहे. आपल्याला माहिती असेल पोर्तुगीजाविरुद्ध अनेक बंड त्या काळामध्ये व्हायचे. त्याच्यामध्ये झील सावंताचं बंड हे त्या काळामध्ये गाजलेलं होतं आणि त्याचा नायनाट 1912 मध्ये खरं तर झालेला होता. फक्त 1913 मध्ये हे जे तिघे जे होते तिघे आपल्याला दिसेल की सरकारी अधिकारी होते त्या काळात. दत्तराम जगन्नाथ बोरकर कुलकर्णी होते, मगाशी उल्लेख झाला, बाळली गावचे कुलकर्णी होते. तरी असताना त्यांनी हे लेखन केलेलं आहे आणि निनावी तेव्हा नावाची कोणाला हे नव्हतं की आपलं नाव आलं पाहिजे, आपली काहीतरी कीर्ती मिळाली पाहिजे, असा बिलकुल या मंडळींचा उद्देश नव्हता. ती नियतकालिका जर आपण बघितली त्याच्यातलं अनेक लेखन हे निनावी आहे, ते कोणी लिहिलं हे सुद्धा कळत नाही. आता आपण म्हणतो की भारतमध्ये आला म्हणून भारतचा अग्रलेख हा गोविंद पुंडलिक हेगडे देसाईंनी लिहिला. प्रत्यक्षामध्ये अनेक लोकांनी ते अग्रलेख लिहिलेले आहेत. पहिला अग्रलेख जो आहे तो पोंडू शास्त्री करंडेंचा आहे. ती शैली बघितली तर आपल्याला लक्षात येतं की हे कोणी लिहिलं असेल. त्यामुळे सत्संगमध्ये पोंडू शास्त्री लिहायचे गुंजारव आणि ते त्यांचं नाव रामचंद्र, त्याच्यामध्ये 2 र आहेत बघा, रकार आहेत 2, रामचंद्र. त्यामुळे द्विरेफ असं त्यांनी टोपण नाव घेतलेलं होतं. द्विरेफ म्हणजे भुंगा आणि म्हणून तो गुंजारव असं ते शीर्षक दिलंय. ते भारतमध्ये सुद्धा त्यांनी त्यामुळे अशा तऱ्हेनं वेगळं नाव घेऊन किंवा निनावी अशा प्रकारे ध्येय एक होतं की जागृती झाली पाहिजे. आणि त्याच्यातनं दत्तराम जगन्नाथ बोरकर आणि हे जे 2 अधिकारी होते त्यांची हत्या आपल्याला झालेली दिसते. आणि द ज बोरकर हे तेव्हा बाळी महाल संस्थेचे नाडकर्णी होते, म्हणजे ते कारकून होते. बाबली शिरवईकर हे अण्णे गावचे कुलकर्णी होते. उत्तम गोविंद शेंडे हे मायणा सुळकर्ण्याचे रेजिदोर म्हणजे पोलीस पाटील होते. ते चालले होते आणि तेव्हा नेमकं कारण कळलं नाही की हत्या का झाली. जनाप्पा कामतांचं 70 की 50 नावाचं आत्मचरित्र आहे. त्याचं एक आवृत्ती पूर्वी आलेली होती. आम्ही ते 2 खंडामध्ये गोवा मराठी अकॅडमीतर्फे पुनर्मुद्रित केलेले आहे. त्यांची नात सुमेधा कामत देसाई तिने ते संपादित केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ते उल्लेख आपल्याला सापडतो. ते असं लिहितात की झील सावंतने कुंकळीच्या पेठेवर छापा घालून ती लुटली. पिरलं मायणा सुळकर्ण भागातील काही लोकांना त्या लुटीच्या रकमेचा लाभ झाला होता. केपेचा मामलेदार जो होता तेव्हाचा पोर्तुगीज सरकारचा अधिकारी त्याने ती सगळी लूट परत मिळवली. त्यामुळे त्या लोकांचं नुकसान झालं. मग त्यांचा राग होता की कोणीतरी चुगली केली आपल्या नावाची, त्या रागातनं यांची हत्या झाली असं तेव्हा म्हटलं जातं. आणि यांचे रानात नेऊन हत्या झाली पण त्यांचे मृतदेह सापडले नाही शेवटपर्यंत. कारण 31 डिसेंबर 1913च्या भारतच्या अंकामध्ये परत एक बातमी आपल्याला दिसते की आमचे मित्र दत्तराम जगन्नाथ बोरकर, बाबन शिरवईकर आणि उत्तम भेंडे याच बंडवाल्यांनी पकडून नेल्याला जवळजवळ 1.5 महिना होत आला, परंतु अजून त्यांचा पत्ता लागलेला नसून त्यांच्या शोधार्थ खासगी प्रयत्न चालूच आहेत. सरकारने यासंबंधी आपले धोरण काय ठेवले आहे हे समजत नाही. म्हणजे आपण 8 तारीख अनुमानाने धरतो, प्रत्यक्षामध्ये त्यांच्या वाट्याला काय आलं, त्यांचं किती छळ झालं हे आपल्याला काही माहिती नाही. परंतु त्यांनी आपल्या 37 वर्षांच्या आयुष्यामध्ये जे लिहून ठेवलं ज्या 3 नियतकालिकांमधून, तर ते आपल्या पुढे आहे. त्यामुळे अवतार रहस्याची मला खूप नितीन बोरकरांना शतशः मी धन्यवाद देतो की इतकं महत्वाचं पुस्तक अत्यंत आस्थेनं 1910 मध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक 100 वर्षांनी 2010 मध्ये त्यांनी पुनर्मुद्रित केलं आणि ते संपल्यानंतर त्याची पुन्हा आवृत्ती, 3री आवृत्ती आज आपण ते स्वखर्चानं सगळं आपल्यापुढे घेऊन आलेले आहे. त्यामुळे अनेक आपल्या गोव्यामध्ये असं दिसतं, अनेक अलक्षित गोमंतकीयावरती मी आतापर्यंत पुस्तकं म्हणजे जवळजवळ 20 पुस्तकांचा मगाशी उल्लेख झाला. त्याच्यामध्ये बाकीबाब बोरकर आहेत, शंकर रामाणी आहेत. त्यानंतर शंकर रामाणींच्या पत्रांचं एकट्याचे गाणं नावाचं पुस्तक मी केलं. दामोदर अच्युत कारेंचं नंदादीप 1934 मधलं ते पुनर्मुद्रित केलं. त्यानंतर बक्षीबहादर जीवबादादा केरकरांचं 1907 मधलं चरित्र होतं नरहर व्यंकाजी राजाध्यक्ष, ते 2 खंडामध्ये आम्ही प्रकाशित केलेलं आहे. अशी अनेक संपादनं केली. गोपालकृष्ण गोबेंचं चरित्र आणि साहित्य संपादित केलं. एक असं माझ्या लक्षात येतं की ह्या ज्या मोठ्या व्यक्ती आपल्यामध्ये होऊन गेल्या, मोठमोठ्या अनेक व्यक्ती ज्यांनी गोव्याला उभं केलं, गोव्याचा समाज जागा केला आणि आज जे आपण गोवा बघतो, आज जी प्रगती बघतो, त्याचं बीज ज्यांनी रोवलं, तर त्यांचे वारस जे असतात ना त्यांना त्यांच्या मालमत्तेमध्ये रस असतो, त्यांच्या बौद्धिक संपदेशी त्यांचं काही देणं घेणं नसते. अत्यंत दुर्दैवाची खंत आहे माझ्या मनामधली. मग असं सांगितलं जातं की यांचं काही नाही, आमच्याकडे ते वाळवी लागून गेलं. ही निमित्त असतात. मालमत्तेचे कागद तुम्ही सांभाळून ठेवता, मग तुम्हाला हे वारसा जपता येत नसेल
तर मग आपण वडिलांची, आजोबांची, पणजोबांची नावं सांगून काय फायदा. त्यामुळे हे आपण जपलं पाहिजे. आणि ही कळकळ, ही तळमळ नितीन बोरकरांमध्ये आहे. त्यामुळे जाहीररित्या त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी कौतुक करतो की अत्यंत आस्थेनं आपल्या पणजोबांचं पुस्तक, त्यांच्याविषयी त्यांची 150वी जयंती आठवण ठेवून साजरी करणं, याच्यामध्ये किती आपुलकी आहे. आणि 5 पिढ्या ह्या सगळा इतिहास, आपला रोमहर्षक जो इतिहास आहे तो त्याच्याशी निगडीत आहे. खूप मोठी महत्वाची बाब आहे असं मला वाटतं. त्यामुळे दत्तराम जगन्नाथ बोरकर, मी आपला आणखी वेळ घेणार नाही. खरं म्हणजे लहान तोंडी मोठा घास मी घेतोय की मावजोसाहेब आणि बेंद्रे साहेबांसमोर बोलायचं मी धारिष्ट केलेलं आहे. परंतु हा इतिहास सगळ्यांपुढे येणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि त्याची भाषा आणि विचार जर बघितले ना ते अभ्यासण्यासारखे आहेत. तर खरं म्हणजे याचा स्वतंत्र अभ्यास झाला पाहिजे. काही फक्त मी 2 उदाहरणं देतो. मराठी भाषा म्हणजे सत्संगची भाषा जर आपण बघितली त्या काळातली, सगळंच लेखन त्या काळातलं, बाबा सावर्डेकर असतील, शिरगावकर असतील, दादा वैद्य असतील, करंडे शास्त्री असतील, या सगळ्यांची मराठी भाषा अत्यंत सुंदर, अशा प्रकारची भारदस्त अभिजात अशी मराठी भाषा आपल्याला त्या लेखनातून दिसते. कारण हे सगळे मराठी शिकलेले होते, मराठी संस्कार त्यांच्यावरती होता. इथे भाषा हा वादच नाही, वादाचा विषयच नाही, तो नव्हताच. सत्संगामध्ये मगाशी मी बेंद्रे साहेबांना सांगत होतो, कोकणी कविताचा एक मासला 1904च्या अंकामध्ये त्याच्यामध्ये सापडलेला आहे. परंतु हा संस्कार आपल्या जीवनाला अर्थपूर्णता देणं, आणि त्याच्यासाठी हा मराठी भाषेचा संस्कार. म्हणून मराठी भाषा महत्वाची मला का वाटते की ती ही परंपरा जी आहे त्याने आपल्याला घडवलेलं आहे. आणि त्याच्यातनं अभिजात अशी भाषा त्या काळातल्या, ज्या काळामध्ये इंटरनेट नव्हतं, ज्या काळामध्ये संदर्भाची साधनं नव्हती, ज्या काळामध्ये एका ठिकाणाहून दुसरीकडे येणं हे मोठं त्रासदायक काम असायचं. पणजीहून मडगावला मी अर्ध्या तासात पोहोचलो, परंतु त्या काळामध्ये किती त्रास असतील लोकांना. अशा काळामध्ये हे वाचन, लेखन आणि भारदस्त भाषा ही खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे सुभाषितांसारखी अनेक वाक्य दत्तराम जगन्नाथ बोरकरांच्या लेखनामध्ये दिसतात. ते असं लिहितात, प्रजा कल्याणात दक्ष असलेले नृपती देवत्व पावले. जे नृपती म्हणजे जे राजा प्रजेच्या कल्याणात दक्ष होते ना, तर त्यांना देवत्व दिलं. राम, कृष्ण हे राष्ट्रपुरुष, छत्रपती शिवाजी महाराज आपण का आठवतो शतकानुशतकं? कारण ते प्रजेच्या कल्याणासाठी वावरले. आजचे राजकारणी स्वतःच्या कल्याणासाठी वावरतात, परंतु हे प्रजेच्या कल्याणासाठी वावरले म्हणून देवत्व पावले. हे एका वाक्यामध्ये केवढा मोठा आशय ते सांगून जातात. प्रभू केवळ नावाचे राजे झाले म्हणजे अधिकारी वर्ग बेलगाम होऊन अनाचार करू लागतो. ही साधी वाक्य आहेत, एखादं वाक्य आहे, पण त्याच्यातला आशय हा प्रचंड आहे. अत्यंत सखोल असा आशय आपल्याला त्याच्यात दिसतो. अधिकारी वर्गाचा जुलूम सर्व प्रजेस जहाल बनवतो. प्रजा जहाल कधी बनते? जेव्हा जुलूम असह्य होतो तेव्हा क्रांतीची ठिणगी पडत असते. त्यामुळे हे सगळं काळाच्या पुढे असलेला विचार, हा द्रष्टेपणा, हे लेखन वयाच्या 30ल्या व्यक्तीनं केलेलं आहे हे आपण लक्षात घ्या. की 37व्या वर्षी ज्यांचं निधन झालं, ज्यांची हत्या झाली, तरी वयाच्या 30मध्ये 32मध्ये लिहिलेले सगळं लेखन आहे. ही भारदस्त भाषा आहे, हे द्रष्टेपण आहे. त्यामुळे हा वारसा मला वाटतं आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मला आपण इथे बोलवलं, बीजभाषण करण्याची संधी दिली आणि थोडं लहान तोंडी मोठा घास घेतला, त्याबद्दल क्षमा करावी. परंतु इथून जाताना अवतार रहस्य हे काय आहे, त्याच्यामध्ये लेखनामध्ये त्याचा आशय काय आहे, त्याच्यामधलं द्रष्टेपण जे आजही लागू पडतं, तो विचार घेऊन आपण जावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.